नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण पिकअप आईल रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमचा भूतकाळ कसा होता, आत्ता तुमची स्थिती कशी आहे आणि येणारा भविष्यकाळ तुमच्यासाठी कसा असेल. आपण फक्त 3 कार्ड्स काढणार आहोत आणि एक मुख्य कार्ड ह्या डेकद्वारे काढणार आहोत. आता मी फाईल्स तयार करते. त्यातली एक फाईल निवडून तुम्हाला तुमचं रीडिंग पाहायचंय आणि त्या संबंधित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, टाइम स्टॅम्प दिलेले आहेत. पहिली फाईल आहे द मास्टर, दुसरी आहे फ्रेंडलीनेस, आणि तिसरी आहे इनोसन्स. ही आहे फाईल 1, ही आहे फाईल 2, ही आहे फाईल 3. तुम्हाला या फाईल पैकी एक फाईल निवडायची आहे आणि तुम्हाला तुमचं रीडिंग पाहायचं आहे. जर तुम्ही फाईल 1 निवडली असेल, मास्टरच्या या कार्डची निवड केली असेल, तर हे रीडिंग तुमच्यासाठी आहे. मास्टरचं हे कार्ड सांगते की तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही शिक्षक असू शकता किंवा इतरांना मार्गदर्शन उत्तम प्रकारे तुम्ही करू शकता, अशी व्यक्ती तुम्ही नक्की आहात. आपण पाहतोय तुमचा नजदीकचा भूतकाळ, आत्ता वर्तमान स्थिती आणि जवळच्या भविष्य काळात तुमची ऊर्जा कशी असणार आहे. टेम्परन्स, भूतकाळासाठी टेम्परन्सचं कार्ड आहे. वर्तमान काळासाठी 6 ऑफ पेंटॅकल आणि नजदीकच्या काळात पेज ऑफ कप. ही कार्ड सांगतायत की तुम्हाला शिकायला आवडतं आणि शिकवायला सुद्धा आवडतं, आणि म्हणूनच कार्ड सांगतायत की तुम्ही आत्तापर्यंत काही कटू अनुभव घेतलेत आणि त्यातून तुम्ही चांगलं कसं घडवू शकता ह्या गोष्टी तुम्हाला कळलेल्या आहेत. कारण ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहेत, त्याचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत. तुम्हाला हे कार्ड हे सांगतंय की तुम्ही आत्तापर्यंत हे समजलेले आहात की संतुलन ठेवणं का महत्वाचं आहे. अवघड परिस्थितीमध्ये जर आपल्याला नियंत्रण ठेवणं अवघड झालं तर मग ती स्थिती हाताबाहेर जाते, आणि हे तुम्हाला चांगल्या प्रकारे आता कळलेलं आहे. आत्ताची तुमची ऊर्जा अशी दिसते की तुम्ही इतरांना उदारपणे मदत करत आहात, मार्गदर्शन करताना दिसत आहात. एक चांगलं कर्म तुमच्याकडून होत आहे. आणि नजदीकच्या काळात पेज ऑफ कपची ऊर्जा आहे. तुम्ही एखादं नवीन नातं कोणाशी तुमचं होऊ शकतं, किंवा येणाऱ्या काळात तुम्हाला एखादा महत्वाचा संदेश प्राप्त होऊ शकतो, एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते जी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये महत्वाची असू शकते. द मास्टरचं इथे मुख्य कार्ड आहे आणि त्या संबंधित इथे कार्ड्स आलेली आहेत.
म्हणजे तुम्ही जे काही करत आहात, ज्यामध्ये तुम्हाला एक्सपर्ट व्हायचंय किंवा तुम्ही ज्यामध्ये एक्सपर्ट आहात, त्यामध्ये काही ना काही चांगली गोष्ट घडणार आहे आणि त्या संबंधित तुम्हाला संदेश प्राप्त होणार आहे. एक नवीन सुरुवात तुम्ही करणार आहात. इथे पौर्णिमेचा चंद्र असावा त्याप्रमाणे इथे चित्र दिसत आहे. येणारी जी पौर्णिमा आहे तोपर्यंत हा संदेश तुम्हाला नक्की प्राप्त होईल. हे जे रीडिंग आहे ते तोपर्यंतच आहे. हा संदेश तुम्हाला ब्रह्मांडाकडून मिळणार आहे. कारण इथे ओमचं हे जे चित्र आहे ते या काळाला पुढे घेऊन गेलं. जो संदेश तुम्हाला पुढे नेईल, तुमची प्रगती होईल. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. फाईल नंबर 2, तुम्ही जर फ्रेंडलीनेसच्या या कार्डची निवड केली असेल तर हे कार्ड सांगतंय की तुमची एखाद्या व्यक्तीबरोबर खूप घट्ट मैत्री आहे. ही तुमची स्वतःची ऊर्जा सुद्धा असू शकते की तुम्ही संतुलित व्यक्ती आहात. तुम्हाला इतरांबरोबर स्वतःकडे जे काही आहे ते शेअर करायला आवडतं. कारण ही 2 ऑफ कपची ऊर्जा आहे, प्रेमाची ऊर्जा आहे. एक घट्ट नातं, प्रेमाचं नातं, विश्वासाचं नातं जे असतं तसं तुमचं स्वतःशी किंवा एखाद्या व्यक्तीशी नक्की आहे. आणि त्या संबंधित आपण हे रीडिंग करत आहोत. त्यात हे रीडिंगचं मुख्य कार्ड आहे. त्यामुळे आपण जो भूतकाळ, आत्ता तुमची वर्तमान स्थिती आणि येणारा भविष्यकाळ हे जे रीडिंग करणार आहोत ते या मैत्रीपूर्ण नात्याबद्दल आहे. कार्डमध्ये असं दिसतंय की हे जे तुमचं नातं आहे स्वतःशी किंवा एखाद्या व्यक्तीशी ते खूप जुनं आहे. लहानपणापासूनचं तुमचं असं स्वप्न असू शकतं किंवा अशी एखादी व्यक्ती आहे जिच्याशी तुमची खूप जुनी ओळख आहे आणि त्या व्यक्तीशी तुमचं नातं जे आहे ते प्रेमाचं आहे. त्या व्यक्तीला तुमचं खूप कौतुक आहे आणि ती व्यक्ती तुम्हाला खूप प्रेम देते. असं एक घट्ट नातं आहे. जे प्रेम तुमचं आधी होतं त्यामध्ये तुम्हाला या नात्यामुळे करिअरमध्ये काही ना काही संधी प्राप्त होत आहे. ही आत्ताची ऊर्जा आहे. ही जी तुमची जुनी मैत्री आहे, जी खूप घट्ट मैत्री आहे, त्या मैत्रीतून तुम्हाला ब्रह्मांडाद्वारे एक संधी मिळत आहे. ही तुमची आत्ताची ऊर्जा आहे. ही करिअरमध्ये तुमची ग्रोथ होऊ शकते. तुमच्याकरिता ह्या मैत्रीद्वारे एखादं द्वार ब्रह्मांड खुलं करत आहे, ज्यामुळे तुम्हाला एक संधी मिळू शकते आणि त्यामध्ये तुम्ही प्रगती करू शकाल. हे इथे हे कार्ड सांगतंय की ही सुरुवात जरी असली तरी त्यामध्ये तुम्ही खूप प्रगती करणार आहात येत्या काळात. आणि नजदीकच्या काळात 5 ऑफ वँडची ऊर्जा आहे. असं असू शकतं की जे काही तुमचं करिअर आहे किंवा
ह्या व्यक्तीद्वारे तुम्हाला ही जी संधी मिळाली आहे, तिथे खूप सारी स्पर्धा असू शकते. म्हणजे अवघड परिस्थिती आहे किंवा तुमचं जे स्वप्न आहे ते इतकं मोठं आहे, की तिथे स्पर्धा खूप आहे आणि अशा वेळी तुम्हाला तिथे टिकून राहणं हे चॅलेंजिंग होऊ शकतं. 5 ऑफ वँडची ऊर्जा आहे. अशा वेळी तुम्हाला संतुलन ठेवणं आवश्यक आहे. ही संधी तुम्हाला ह्या मैत्रीपूर्ण नात्यातून मिळेल, पण पुढची जी ऊर्जा आहे ती असं दाखवते, की ती हे तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल जे काही तुम्ही करत आहात. तुमच्या इच्छांचा इथे झगडा दिसतोय. म्हणजे खूप साऱ्या जबाबदाऱ्या, मग त्यामध्ये कोणतं आधी करायचं, कोणतं नंतर करायचं, अशी तारांबळ उडू शकते. किंवा जर बाहेरच्या लोकांच्या बाबतीत जर म्हटलं, तर खूप सारी स्पर्धा इथे दिसत आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 3. तुम्ही जर इनोसन्सच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. हे कार्ड तुमच्या साध्या स्वभावाबद्दल किंवा एखाद्या गोष्टीकडे कोणताही नकारात्मक विचार न आणता साधेपणाने पाहणं किंवा तुम्ही जे काही करत आहात त्याकडे एखादी व्यक्ती जी फार नकारात्मक आहे ती साधेपणाने पाहते. ती पाहते की तुम्ही किती श्रद्धावान आहात आणि तो साधेपणा निरखून पाहताना, त्याचं निरीक्षण करताना त्या व्यक्तीला एक आनंद होत आहे. थोडक्यात हे रीडिंग साधेपणाबद्दलचं आहे. आता इथे आपण पाहणार आहोत तुमची भूतकाळातली ऊर्जा काय आहे, आत्ताची ऊर्जा काय आहे आणि येणाऱ्या काळात तुमची ऊर्जा कशी असेल. भूतकाळ. भूतकाळासाठी आलंय 10 ऑफ वँड. आत्तासाठी आलंय किंग ऑफ वँड. आणि नजदीकच्या काळात आलंय 8 ऑफ पेंटॅकल. व्यक्ती नकारात्मक आहे, जिच्या मनात असं येतं की हे करून काय उपयोग आहे, ही व्यक्ती एवढी मेहनत का घेते, अशा पद्धतीने त्या व्यक्तीकडे किंवा तुमच्याकडे असं कोणी पाहत असेल तर हे रीडिंग सांगतंय की तुम्ही आधी खूप मेहनत करायचा, खूप एकट्यानेच सगळा भार उचलून सगळं काही स्वतःची जबाबदारी आहे याप्रमाणे खूप कष्ट करत राहायचात. तर आता तुमची ऊर्जा आहे किंग ऑफ वँडची. जे कष्ट तुम्ही आधी केलेले आहेत यामुळेच आणि एकंदरीतच तुमच्याकडे काम करण्याचा जो उत्साह आहे, एखादं स्वप्न तुम्ही पाहिलेलं असेल त्यामुळेच किंग ऑफ वँडच्या ऊर्जेमध्ये तुम्ही आहात. ज्या काही अडचणी आल्या त्यांना पार करून तुम्ही आता स्वतःवर काम सुद्धा केलेलं आहे आणि त्यामुळे जी भीती आधी तुम्हाला वाटत राहायची ती आता भीती नाहीये.
तुमच्याकडे अनुभव पण आहे आणि साहस करण्याचं धैर्य आहे आणि तुमची स्वप्न सुद्धा मोठी आहेत. अशा एका चांगल्या ऊर्जेमध्ये तुम्ही आहात आणि येणाऱ्या काळात हे दिसतंय की तुम्ही प्रगती करत आहात. मेहनत तर तुम्ही आधी पण घेत होतात, पण इथे तुमची ऊर्जा अनेक गोष्टींमध्ये खर्च करत होतात आणि मग तुम्ही त्या सगळ्या गोष्टी एकत्र आणण्याचा प्रयत्न करायचात. पण आता इथे काय होतंय, की तुम्ही एक-एक करून तुमची प्रगती एकाच दिशेने कशी करू शकाल हे पाहत आहात. तुम्ही आता समृद्ध सुद्धा झालेले आहात, ज्ञानी सुद्धा झालेले आहात आणि अनुभव सुद्धा तुमच्याकडे चांगला आहे. यामुळे आता तो साधेपणा राहिलेला नाही. साधेपणा असला तरी तो साधेपणा उगाचच कोणत्यातरी गोष्टींवर ऊर्जा खर्च करण्यात तुम्ही वेळ वाया घालवत नाही. तर साधेपणा असला तरी काय आपल्याला साधायचं आहे, काय स्वप्न आहे, हे तुम्हाला कळतंय आणि त्यामुळे योग्य दिशेने तुम्ही मेहनत घेत आहात, योग्य दिशेने तुमची ऊर्जा खर्च करत आहात, तुमचा वेळ देत आहात. हे रीडिंग सांगतंय, की तुम्ही आता स्वतःवर काम केलेलं आहे. तुम्हाला कळलंय, की आपलं हसं होतं. आपण काहीतरी करत राहतो. आपल्याला वाटतं आपण खूप मेहनत घेतोय. पण आपण नेमकं काय करायला हवं, हे आधी आपण विचारच करत नव्हतो. फक्त सगळं काही करायला जात होतो. तर हा एक शहाणपणा तुमच्यामध्ये आलेला आहे. साधेपणा, कपटीपणा आणि त्यातून येणारा शहाणपणा हा वेगळा असतो. कपटीपणामध्ये दुसऱ्यांचं वाईट व्हावं असा काहीतरी हेतू असतो. तर खूपच साधेपणा असला तर आपण स्वतःचंच नुकसान करतो. तर शहाणपणा म्हणजे आपल्याला समजून घेतलेलं आहे स्वतःला, बाकी जण काय करतात, काय स्थिती आहे, या सगळ्यातून जो अनुभव आला, ज्यातून आपल्याला समजलं, एक समज आली, त्यानंतर जे शहाणपण येतं, ते तुमच्यामध्ये आता आलेलं आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.